लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिले। पहिल्याच दिवशी लालबागच्या राजा मंडळाने दानपेटी उघडली। गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या दानामध्ये रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे। राजाच्या दानपेटीत विदेशी भक्तांकडून देखील मोठ्या प्रमाणात दान अर्पण करण्यात आलेले आहे। दरम्यान महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने या दानाची मोजदाद केली जाते। या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। लालबागच्या राजाला पहिल्याच दिवशी जे दान स्वरूपामध्ये भक्तांनी दान केलेलं आहे त्याची आज मोजदाद सुरू आहे। एकूणच सध्या आपण पाहतोय की चांदी आणि सोन्याचे जे दागिने आहेत लालबागच्या राजाला ज्यांची ज्यांची इच्छा होती, ज्यांचे या ठिकाणी मनोभावनेने त्यांनी नवस बोलले होते, ते नवस पूर्ण झाल्यानंतर अनेक वस्तू ज्या आहेत सोन्या चांदीच्या या बाप्पाला अर्पण केलेल्या आहेत आणि त्याचीच मोजदाद सध्या या ठिकाणी सुरू आहे। सर्वात मोठी वस्तू जी आहे पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला दान म्हणून आलेली आहे ती म्हणजे ही सोन्याची चैन। आपण पाहू शकतो अगदीच त्याला सोन्याचा पेंडंट देखील आहे। दुसरी वस्तू म्हणून सोन्या आणि चांदीचा हा गदा आहे। मात्र या ठिकाणी एका भक्ताने ज्याचं घर पूर्ण झालेला आहे त्यांनी दान म्हणून लालबागच्या राजाला घराच्या स्वरूपात चांदीचा हा घर जो आहे तो दान केलेला आहे। सर, काय सांगाल, पहिल्याच दिवशीचे हे दान आहे त्याची मोजदाद सध्या सुरू आहे, काय काय वस्तू आलेल्या आहेत आणि सर्वप्रथम तर कोणती सगळ्यात मोठी वस्तू पहिल्या दिवसाला आलेली आहे? हे जे आपण बघत आहात की हे पहिल्या दिवशी दान आहे। आपण बघायला गेलं तर ही सोन्याची चेन आलेली आहे, लॉकेट सगळे बाप्पाच्या, कॉईन आलेले आहेत, एक बांगडी आलेली आहे, आपल्या चांदीचे आपलं गदा आहे, मुशक आहे, आपले गणपती बाप्पा आहे, नारळ आहे, असे विविध प्रकारचे दान हे आपल्याला दररोज येत असते भाविकांकडून। ते आपण आता याप्रमाणे आपण चेक करतो। आमचे मंडळाचे सुवर्ण करत संजय नाना विधक आपल्या ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं मोजलं जाते आणि ह्याच्यात काही काही वस्तू काही खोट्या पण असतात, त्या आम्ही पूर्ण चेक करून प्युअर करून त्याची त्याचा मोजमाप वजन करून त्याची आम्ही आता किंमत ठरवतो आणि त्याचप्रमाणे ते विक्री केले जातं। त्या विक्रीतून हे सगळं पैसा येतो तो आपण सगळा समाजोपयोगी आपल्या कामासाठी आपण ते करतो, उपयोग करतो। वर्षभर जे उपक्रम सुरू असतात त्यासाठी ह्याची जी लागणारी गरज आहे त्याचा वापर केला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।